नमस्कार मित्रांनो. जागतिक मराठी अकादमीने तसा भारतातला हा पहिलाच उपक्रम आहे की कवी, चित्रकार आणि शिल्पकार हे तिघही एकाच मंचावर आपणास एकत्र ऐकायला पाहायला मिळतील. आपल्या डोळ्यांनाही आनंद आहे, कवितेचाही आनंद आहे, पण त्याचबरोबर शिल्प कसं घडतं आणि चित्र कसं घडतं हे आपल्या अनेक तरुणांना माहीत नसतं. विशेषतः मुंबईसारख्या जर शाळा सोडल्या ड्रॉइंगच्या वगैरे तर बाहेर काहीच माहीत नाही की शिल्पकला काय, चित्रकला काय, ते कशी जायला पाहिजे, पेंटिंग कसं होतं. चित्रकलेची शाळा सोडून सामान्य माणूस जो चित्रकलेच्या शाळेत जात नाही त्याला हे ऐकायला पाहायला मिळावं या उद्देशाने आपण हा केलेला आहे. मी चित्रकार आपले सचिन खरात आणि आपलाच मंदार इथे आहे लोहार. तर आपण पहिल्यांदा या मातीत जन्माला येऊन ज्याने महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारण दिलं, एक पाठ घालून दिला, राजकारण्याने कसं वागावं, कसं बोलावं, त्या यशवंतरावजींना आम्ही स्मरण करण्यासाठी नितीन देशमुख यांनी लिहिलेली एक रचना राजेंद्र वाघ सादर करतील. यशवंतराव. समतोलाचे सहकाराचे, समतोलाचे सहकाराचे अभेद्य ऐसे नाव यशवंतराव, 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 यशवंतराव. सुजलाम सुफलाम केली अवघी महाराष्ट्राची माती, शेती आणिक उद्योगाने हात धरूनी हाती. उजेड पेरून स्वप्न फुलवले अंधारावर घाव यशवंतराव, यशवंतराव. महाराष्ट्राच्या इमारतीची तुम्हीच पायाभरणी, एकच केली कर्तृत्वाने कथनी आणिक करणी. वाहू लागली विकास गंगा जोमाने भरधाव यशवंतराव, यशवंतराव. कृष्णाकाठी युगांतराची अक्षर अक्षय पाने, सह्याद्रीचे वारे गाती ऋणानुबंधी गाणे. अमिट आहे अभंग तुझिया साहित्याचा गाव यशवंतराव, यशवंतराव. स्वतंत्र महाराष्ट्राचे नायक घ्यावा आमचा मुजरा, स्वतंत्र महाराष्ट्राचे नायक घ्यावा आमचा मुजरा. अभिमानाने सन्मानाने भरून आल्या नजरा, हाणून पाडू एकजुटीने शत्रूचाही डाव यशवंतराव, 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 यशवंतराव. धन्यवाद. धन्यवाद राजेन. आणि हे स्मरण झाल्यानंतर आता आपण कवी संमेलनाला प्रारंभ करीत आहोत. माझ्यावर ज्येष्ठ कवी फमू शिंदे आहेत, अशोक नायगावकर आहेत, इकडे सर्व ज्येष्ठ बसलेले आहेत, भरत दौंडकर. हे प्रत्येक कवीची रचना वेगळ्या पद्धतीने, पण कवी संमेलन जेव्हा तुम्ही दाद देता तेव्हा रंगतं. केवळ कवीमुळे कधी रंगत नाही. तर तुम्हाला आवडलं तर मस्त टाळ्या द्यायच्या, जिथे हसायचं असेल तिथे मोकळ्या मनाने हसायचं. फार गंभीर चेहरा करून बसू नका. फार गंभीर चेहरा केल्याने बीडचा कुठलाही शोध लागणार नाही तिथे. तेव्हा आपलं हसत खेळत रसिकतेने हे ऐकायचं. आमचं कवी संमेलन म्हणजे काय फार ज्ञान प्रबोधिनी आहे किंवा संपूर्ण देश एकदम बदलून जाईल असं काही नाही. देश आहे तसंच चालणार आहे. हा देश कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही. मस्तीत चाललेला देश आहे. आता लोकांच्या आवडीनिवडी या इतक्या वेगळ्या आहेत की प्रत्येकाला वाटतं की गौतम अदानीसारखा पैसा असावा, गौतम अदानीसारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा. आता त्या रसिकतेबरोबर आपण वाहत जायचं का? आपल्याला या ठिकाणी आणि आमच्यासमोर फार चांगले रसिक ऐकायला बसल्यामुळं आमचे मदन भोसले कित्येक म्हणजे 20 वर्ष झालं कवी संमेलन असले की येतात, उत्तम दाद देतात
आणि असे रसिक समोर असले की कवींनाही एक जोर येत असतो. मी विनंती करतो, प्रशांत मोरे हे कल्याणच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत आणि आमचे वामनदादा कर्डक यांचे भाचे आहेत, ज्यांच्याबद्दल आमच्या मनात अत्यंत आदर होता. असे वामनदादा कर्डक, आंबेडकरी शाहिरीचे प्रमुख, त्यांचा भाचा प्रशांत मोरे. एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन, राघू एकला राहीन याद मैनेची येईन, राघू एकला राहीन याद मैनेची येईन. दोन दिसाची संगत साथ सोडून जाई दिव्याला वात, राघू दूर अन मैना दूर आठवणींची भयान रात, ही भयान रात अशी भयान रात. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. तुझ्या नावाचं गोंधन हातावरी गमिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. वरात येता दारी मैना जीव हा तिळतिळ तुटेल ग, जीवाला जीव देणारा जीवलग कुठे भेटेल ग, कसा भेटेल ग, केव्हा भेटेल ग. भोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल, तुझं लगीन ठरल मन राघूच झुरल. शेवटच्या ओळी अशा आहे. मैने पोरी सुखान नांद, धन्याची नाती प्रेमान सांद, आसवांना बांधून बांध, सजना संगे गोडीन नांद, पोरी सुखान नांद अग गोडीन नांद. याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन, भरल्या डोळ्यानं पाहीन राघू एकला गाईन, राघू एकला गाईन. आता कोणाला काय आठवेल काय सांगता येत नाही. या महिनेवरून मला एक गोष्ट आठवली की एका माणसाच्या घरी पोपट होता आणि काय कोणाचं बोलणं ऐकून 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 तो सारखा शिव्या द्यायचा, सारखा शिव्या द्यायचा, कोणी आला की शिवी द्यायचा. तर काय करावं प्रश्न पडला. तर त्याचा एक मित्र होता. अरे तो म्हणाल माझ्याकडे एक पोपटी नाही म्हणे, फार संत बाई, सारखा असा जपमाळ करत असते म्हणाले, सारखी जपमाळ, तू आणून सोड म्हणे एकदम परिवर्तनच होऊन जाईल. त्यानं पोपट नेऊन त्या मैनेच्या पिंजऱ्यात सोडला आणि ते पाहतात तर काय ती जपमाळ त्या पोपटिनीनं सोडूनच दिली आणि गुलू 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 गुलू. तर त्यानं मालकानं विचारले काय चाललंय म्हणे. अहो म्हणे तुम्हाला लक्षात येत नाही, मी ज्याच्यासाठी जप करत होते तो पोपट आला म्हणाले, आता काय करणार. त्याच्यामुळं कोण कशासाठी जप करेल ह्याचा राजकारणात सुद्धा अंदाज येत नाही. आता विषय निघाला राघू महिनेचा, तर ज्यांना महिनाच तो कालच फार एक गंभीर विषय साळुंके सरांनी काढला की आता 100 मुलाच्या मागे 80 मुली जन्माला येतात, तर 20 पोरांनी करायचं काय बाकीचं. तेव्हा ज्याला महिनाच भेटली नाही त्याच्या आयुष्यात काय प्रसंग येतात हे मंगळवेड्याच्या एका पोराने अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडले. इंद्रजित घुले मंगळवेढा आता चांगला मोठा प्रकाशक आहे, जरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. म्हणजे या टाळ्या त्याच्या दुःखासाठी असं समजू आपण. कवितेचं नाव लग्नातलं जेवण. प्रियेशीच्या प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं.
प्रेमात फार वेळा काय होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं. अशी लग्न खूप जेवलो, अशी लग्न खूप जेवलो. कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रणं धाडली, निमंत्रणाबरोबर स्पेशल पत्रही पाठवली. त्यात पुन्हा तिचं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन, असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं. लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन, असं लग्न जमल्यावरही तिनंच म्हणायचं. मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं. मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवून प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं. अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं, अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं. अशी लग्न जेवता जेवता दिवस असेच सरत गेले आणि एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण आले. एके दिवशी तिच्या ढवाळ जेवणाचेच आमंत्रण आले. आधीमध्ये कधी भेटलीस तर म्हणते प्रिय करा, दिल्या शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाचं बारसंसुद्धा जेवलं पाहिजे. प्रेमात फार वेळा असंच होतं, प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं. एखाद्या दिवशी तिच्याच गल्लीतून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं, मला मामा म्हणायचं, मला मामा म्हणायचं. शेवटी आपली वेदना आपण कशा मांडतो हे आपण पाहिलेलं आहे. आणि तात्यांनी तर कालच हा प्रश्न सांगितला, त्याच्या 80 आणि 100च्या प्रमाणाचं करायचं काय. एक विधी तयार आहे काय कॅसेट? एक कवी. इंजिनिअरिंग नंतर मी 15 वर्ष पुण्यामध्ये नोकरी केली आणि गेली 10 वर्ष कॅल्गरी कॅनडा इथे मी स्थायिक झालेलो. इथे ऑइल अँड गॅस क्षेत्रात मी काम करतो. शिवाय काव्यलेखन आणि गीतलेखनाची मला आवड आहे. कस्तुरीचा शोध हा माझा काव्यसंग्रह पुण्यातील रसिक साहित्य यांनी प्रकाशित केलाय. त्याशिवाय मी लिहिलेली 10 गाणी विविध प्लॅटफॉर्मवरती तर उपलब्ध आहेतच, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती. त्याशिवाय आकाशवाणीच्या प्लेलिस्टमध्ये त्यातली काही गाणी आहेत. याशिवाय नाफा म्हणजे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन ही जी मराठी शॉर्ट फिल्म्स आणि फिल्म्स बनवण्यासाठी एक संस्था, नॉर्थ अमेरिकेमध्ये फिल्मचं प्रोडक्शन होण्यासाठी एक संस्था स्थापन झालेली आहे. त्या संस्थेनी गेल्याच वर्षी म्हणजे 2024 जुलैमध्ये एक पहिला नॉर्थ अमेरिकेतला पहिला मराठी फिल्म फेस्टिवल आयोजित केला होता. त्या संस्थेचं एक थीम सॉन्ग, त्यांचं व्हिजन सांगणारं थीम सॉन्ग लिहिण्याची मला संधी मिळाली. ते थीम सॉन्ग हे फिल्म फेस्टिवल मधलं एक प्रमुख आकर्षणांपैकी एक आकर्षण होतं. सध्याची जी एकूणच जगामध्ये स्फोटक आणि युद्धजन्य अशी परिस्थिती आहे. अनेक देशांमध्ये युद्ध चालू आहेत, काही देशांमध्ये सिव्हिल वॉर्स चालू आहेत. त्या परिस्थितीवरती काही विचार सांगणारे ही गझल आहे. पहिला शेर असा आहे की बाकी उपाय सगळे फसतात रोज हल्ली. बाकी उपाय सगळे फसतात रोज हल्ली, रक्तामुळेच आगी विझतात रोज हल्ली. बाकी उपाय सगळे फसतात रोज हल्ली, रक्तामुळेच आगी विझतात रोज हल्ली. आणि पुढचा जो शेर आहे तो अशा काही महासत्ता म्हणवणाऱ्या देशांसाठी आहे की जे लोकशाही तत्व आणि मानवतेचा अत्यंत पुळका येऊन युद्धजन्य देशांना शस्त्र पुरवण्याचं काम करून अत्यंत युद्धामध्ये भर घालायचं काम करतात. कंत्राट सांत्वनांचे त्यांच्याकडे असावे, कंत्राट सांत्वनांचे त्यांच्याकडे असावे, ते वाट मर्तिकाची बघतात रोज हल्ली. बाकी उपाय सगळे फसतात रोज हल्ली, रक्तामुळेच आगी विझतात रोज हल्ली. आणि पुढचा शेर असा आहे की आता महाग झाले आहेच सर्व काही, आता महाग झाले आहेच सर्व काही, इमान मात्र विकते स्वस्तात रोज हल्ली. बाकी उपाय सगळे फसतात रोज हल्ली. आणि अंतर 6 घरांचे शर्यत वजीरपदाची, अंतर 6 घरांचे शर्यत वजीरपदाची, हकनाक त्यात प्यादी
मरतात रोज हल्ली. सद्भावनाचं आता रुग्णालयात आहे. सद्भावनाचं आता रुग्णालयात आहे. आक्रोश दाबलेले कणतात रोज हल्ली. आणि शेवटचा शेर असा आहे की सगळ्याच बातम्यांचे दावे खरेपणाचे. फेक न्यूज. सगळ्याच बातम्यांचे दावे खरेपणाचे, सत्यास पेच त्यांचे पडतात रोज हल्ली. सत्यास पेच त्यांचे पडतात रोज हल्ली. बाकी उपाय सगळे फसतात रोज हल्ली. बाकी उपाय सगळे फसतात रोज हल्ली. रक्तामुळेच आगी विझतात रोज हल्ली. रक्तामुळेच आगी विझतात रोज हल्ली. विजय चोरमारे. मगाचपासून महिन्याचं पोपटांचं चाललंय. माझा बी एक पोपट आहे. मास्तरांनी मुलांना सांगितलं आहे काढायला पोपटाचं चित्र, आणि मास्तर गेले आहेत वर्गाबाहेर तंबाखूचा बार भरायला. कवितेचं नाव आहे निळा पोपट. मास्तरांनी मुलांना सांगितलं आहे काढायला पोपटाचं चित्र, आणि मास्तर गेले आहेत वर्गाबाहेर तंबाखूचा बार भरायला. दुसऱ्या एका वर्गाला अवघड गणित घालून एक बाईसुद्धा आल्या आहेत बाहेर. दुसऱ्या एका वर्गाला अवघड गणित घालून एक बाईसुद्धा आल्या आहेत बाहेर. दोघांच्या गप्पा रंगतात खूप वेळ, तोवर मुलांचं गणित होतं सोडून आणि पोपटसुद्धा रंगून. तोवर मुलांचं गणित होतं सोडून आणि पोपटसुद्धा रंगून. वेळ होता म्हणून काही मुलं पोपटाला डहाळीवर बसून पेरूची फोडसुद्धा घालतात खायला. वेळ होता म्हणून काही मुलं पोपटाला डहाळीवर बसून पेरूची फोडसुद्धा घालतात खायला. कुणाचा पोपट डहाळीवर झोके घेत छान टाईमपास करायला लागतो. कुणाचा पोपट डहाळीवर झोके घेत छान टाईमपास करायला लागतो. वर्गात नुसते पोपटच पोपट, वर्ग हिरवागार. वर्गात नुसते पोपटच पोपट, वर्ग हिरवागार. पोरं चिडी चूप सगळी मास्तर पुन्हा वर्गात आल्यावर. पोरं चिडी चूप सगळी मास्तर पुन्हा वर्गात आल्यावर. मास्तर चित्र बघू लागतात एकेकाची. मास्तर चित्र बघू लागतात एकेकाची. कुणाच्या चोचीत दोष दाखवीत, कुणाच्या आकाराची टिंगल करीत मास्तर वर्ग पालता घालतात. कुणाच्या चोचीत दोष दाखवीत, कुणाच्या आकाराची टिंगल करीत मास्तर वर्ग पालता घालतात. एका चित्राजवळ थांबतात, थबकतात. तुझ्या बापानं कधी निळा पोपट बघितला होता का? एका चित्राजवळ थबकतात. तुझ्या बापानं कधी निळा पोपट बघितला होता का? मास्तर संतापानं ओरडतात. सगळा वर्ग फिदी फिदी हसायला लागतो. मास्तर संतापानं ओरडतात. सगळा वर्ग फिदी फिदी हसायला लागतो. पोरगा मात्र गप्प गप्प पोपटाची लाल चुटूक चोच निहाळीत. पोरगा मात्र गप्प गप्प पोपटाची लाल चुटूक चोच निहाळीत. मास्तरांनी चित्र पाहिलं, पोराचा बाप काढला. मास्तरांनी चित्र पाहिलं, पोराचा बाप काढला. पण पोराची रंगपेटी नाही पाहिली. ती पाहिली असती तर त्यांना कळलं असतं पोरं नसतात एवढी मूर्ख. ती पाहिली असती तर त्यांना कळलं असतं पोरं नसतात एवढी मूर्ख. रंगपेटीत हिरवा आणि पोपटी रंग नसतो, तेव्हा त्याच्या जवळचा रंग निळाच असतो हे पोरांना चांगलं समजत असतं. रंगपेटीत हिरवा आणि पोपटी रंग नसतो, तेव्हा त्याच्या जवळचा रंग निळाच असतो हे पोरांना चांगलं कळत असतं. पोराच्या डोळ्यात पोपटाचे थवेच्या थवे हिरव्यागार पोपटांचे. त्यात त्याचासुद्धा एक निळा पोपट उंच भराऱ्या मारताना. त्यात त्याचासुद्धा एक निळा पोपट उंच भराऱ्या मारताना. वा विजय. मी साहेबराव ठाणगे. शेतकऱ्यांचा देव. देव आहे किंवा नाही, देव आहे किंवा नाही, कुणी पाहिले देवाला. शेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला, शेंदराच्या दगडाचा उभा आधार गावाला. देव आहे किंवा नाही. देव घरात दारात, देव शेत बांध्यावरी, देव घरात दारात, देव शेत बांध्यावरी. आणि उभ्या पिकाची राखणी दिली त्याच्या खांद्यावरी, उभ्या पिकाची राखणी दिली त्याच्या खांद्यावरी.
देव आहे किंवा नाही. देव बैल गुर गाई, देव जन्मदाती आई. देव बैल गुर गाई, देव जन्मदाती आई. आणि तिच्या पुण्याईची सर खुद्द देवालाही नाही. तिच्या पुण्याईची सर खुद्द देवालाही नाही. देव आहे किंवा नाही. देव तुका नामा ज्ञाना, देव पंढरीचा राणा. देव तुका नामा ज्ञाना, देव पंढरीचा राणा. आणि आम्ही येळकोट मांडीला, तुम्ही चांग भलं म्हणा. आम्ही येळकोट मांडीला, तुम्ही चांग भलं म्हणा. देव आहे किंवा नाही. देव चंद्र सूर्य तारे, देव चंद्र सूर्य तारे. देव आभाळची सारे. देव चंद्र सूर्य तारे, देव आभाळची सारे. आणि त्याच्या मृगाच्या थेंबाने माझी माती गहिवरे. त्याच्या मृगाच्या थेंबाने माझी माती गहिवरे. देव आहे किंवा नाही. आणि शेवटी त्याला देव सापडला बघा. त्याचा कुठं आहे म्हणतो शेतकरी. देव असो किंवा नसो, देव असो किंवा नसो, माझे शेत औक्षवंत. देव असो किंवा नसो, माझे शेत औक्षवंत. आणि बीजातून रोज नवा उगवेल भगवंत. बीजातून रोज नवा उगवेल भगवंत. धन्यवाद. वा वा साहेबराव, हे मुंबई बँकेचे मॅनेजर होते पूर्वी, मूळ जिल्हा नगर पारनेरचे. आणि यानंतर मी निमंत्रित करतो आहे सातारा जिल्ह्यातीलच मूळच्या कुंभार गावच्या, कराडजवळच्या, आणि आता ज्या GSTच्या तिकडे कमिशनर आहेत पुण्यामध्ये, त्यांना मी निमंत्रित करतो. वैशाली पतंगे. नमस्कार. पुण्या मुंबईकडे बऱ्याचदा कवी संमेलनामध्ये कविता सादर करते, पण माझ्याच जिल्ह्यात इथे कवी म्हणून बसायला बरीच वर्ष लागली. मग आज माय सावित्रीस, म्हणजे मी जिला माय मानते त्या माझ्याच जिल्ह्यातल्या सावित्रीबाई फुलेंना उद्देशून लिहिलेल्या या पत्ररूपी कवितेचं आज मी तुमच्यासाठी वाचन करणार आहे. कवितेचं नाव आहे माय सावित्रीस. तुझ्या अंगावर टाकलेल्या घाणीची गोष्ट आता धड्यात नाही. तुझ्या अंगावर टाकलेल्या घाणीची गोष्ट आता धड्यात नाही. फोटोत दिसतेस तू कपाळावर आडवी चिरी रेखलेली. फोटोत दिसतेस तू कपाळावर आडवी चिरी रेखलेली. भोकरासारख्या डोळ्यात शतकांचं समंजसपण पेळणारी. भोकरासारख्या डोळ्यात शतकांचं समंजसपण पेळणारी. उंबरठ्या बाहेर पडणाऱ्या आम्हा साऱ्या बायांची तूच आदी माय. उंबरठ्या बाहेर पडणाऱ्या आम्हा साऱ्या बायांची तूच आदी माय. दूर फडकणाऱ्या तुझ्या पदराच्या निशाणाखाली आम्ही केव्हाच्या चालतोच आहोत. बेतून घ्यावा असा आयुष्याचा स्वतंत्र तुकडा शोधतोच आहोत. माये खरंच तू केलेस कधी नकार ओठाड बंद. माये खरंच तू केलेस का कधी नकार ओठाड बंद, की मुक्तपणे पान्हा सोडला साऱ्या प्रश्नांना मांडीवर घेऊन. माये खरंच तू केलेस का कधी नकार ओठाड बंद, की मुक्तपणे पान्हा सोडला साऱ्या प्रश्नांना मांडीवर घेऊन. बाया आजही भितात मांड्यांमधल्या पोकळीला आणि गळ्याखालच्या उंचवट्यांना. बाया आजही भितात मांड्यांमधल्या पोकळीला आणि गळ्याखालच्या उंचवट्यांना. तूच सांग भिंतीआडचे सारे संसार सारखेच. तूच सांग भिंतीआडचे सारे संसार सारखेच. का आपल्या घरात सांभाळता येतात पाखरांची घरटी. का आपल्या घरात सांभाळता येतात पाखरांची घरटी. येणाऱ्या पिढीला बाया सगळ्यात आधी जागा करून देतात आपल्या कुडीत. येणाऱ्या पिढीला बाया सगळ्यात आधी जागा करून देतात आपल्या कुडीत. तरीही बाया उभ्या आपल्यासाठी जागा मागत चिमटीत मावण्याएवढी. तरीही बाया उभ्या आपल्यासाठी जागा मागत चिमटीत मावण्याएवढी. आभाळाचा जोगवा मागत अनवाणी फिरलीस तू. आभाळाचा जोगवा मागत अनवाणी फिरलीस तू. सांडलेल्या भंडाऱ्यात आम्ही केव्हाचे तळवे घासतो आहोत. सांडलेल्या भंडाऱ्यात आम्ही केव्हाचे तळवे घासतो आहोत. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात. खिडकीपुरतं आकाश. भोवंडून जावं असं वारं नकोच बाई. भोवंडून जावं असं वारं नकोच बाई. महात्म्याची बायको झालीस म्हणून काय. महात्म्याची बायको झालीस म्हणून काय.
घराला लागू नये नजर म्हणून बाया आजही जपतात जखमेचं गोंधण. घराला लागू नये नजर म्हणून बाया आजही जपतात जखमेचं गोंधण. डोळ्यातल्या दिव्यांची झुमरं बाया लटकावतात आपल्याच छतांना. डोळ्यातल्या दिव्यांची धुमरं बाया आजही लटकावतात आपल्याच छतांना. उग्र श्वासात गुदमरतात तेव्हा काट टाकायला शोधतात उंबरठ्याडचाच कोपरा. उग्र श्वासात गुदमरतात तेव्हा काट टाकायला शोधतात उंबरठ्याडचाच कोपरा. नितळ त्वचेआडचा सारा गुंता तुला काय सांगावा. नितळ त्वचेआडचा सारा गुंता तुला काय सांगावा. पंखावरचा रंग दुखतो तेव्हा पाखरंही मुक्यानंच रडतात. बायाही सावरतात स्वतःला आसवांच्या पाण्यात घरटी वाहून जाऊ नयेत म्हणून. दूर फडकणाऱ्या तुझ्या पदराच्या निशाणाखाली आम्ही केव्हाच्या चालतोच आहोत. बेतून घ्यावा असा आयुष्याचा स्वतंत्र तुकडा शोधतोच आहोत, चालतोच आहोत. अशोक नायगावकर एका गंभीर कवितेने आजची सुरुवात करतील. पुन्हा ते हसवण्यासाठी नंतर येतील. मग नंतर तुम्ही थांबाल तोपर्यंत कवी संमेलन चालेल. पण आता एक वेगळा विषय निघालेला आहे जो स्त्रीमुक्तीचा त्या संदर्भातला. तो मिळवती नावाची कविता आहे. पहिल्यांदा मला 60 वर्षापूर्वीची आठवण येते. मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे आणि प्री डिग्री कॉमर्सला इथे उन्होंने सर असताना मला त्यावेळेचं सगळं आठवतं आहे. याचं कारण असं, मला या बिल्डिंग्ज वगैरे हे नाही आठवत आहे, पण ती खाकी हाफ पॅन्ट आणि बनियन घातलेली, कुदळ फावडं हातात घेतलेली ती जी कमवा आणि शिका असलेली मुलं ती माझ्याबरोबर माझ्या वर्गात होती. आणि 11-12 वाजता एसटीतनं त्यांचा डबा आलेला नसला की त्यांचे चेहरे आज मला आठवत आहेत. 60 वर्षापूर्वीची ही गोष्ट. कर्मवीर अण्णांना मनापासून आदरांजली. तर मिळवती नावाची कविता. मिळवती आता या 100-150 वर्षातली मिळवती, पण पूर्वी कसं रांधावाडा उष्टी काढा असंच होतं. तर त्या मिळवती स्त्रीबद्दलचं, अशीच तिंबत कणिक राहतो गरम तव्यावर भाज चपात्या. अशीच तिंबत कणिक राहतो गरम तव्यावर भाज चपात्या. सजव आपल्या सिद्ध हातांनी अन्न ब्रह्म हे रुजव पोकळीत. अन्न ब्रह्म हे रुजव पोकळीत. अखेर होता सोडून दे तू कुकरमधली वाफ अनावर. अखेर होता सोडून दे तू कुकरमधली वाफ अनावर. आणि शहाण्या शिटी सारखी बैस खालती शांत विसावत. बैस खालती शांत विसावत. बघून घे तू गृहपाठांचे. मुलांचं होमवर्क वगैरे तिनंच घ्यायचं. बघून घे तू गृहपाठांचे. सही करीन मी रिपोर्टावरी. सही करीन मी रिपोर्टावरी. विसरू नको पण पेन्सिलीस मी काढून देईन टोक निमुळते. अनंत असू दे तुझी नोकरी देव करो अंडिये वाढो. अनंत असू दे तुझी नोकरी देव करो अंडिये वाढो. हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड माप. तूच घरांना पिलर इथेन. तूच उगवती. सगळ्यांचे डबे करून द्यायला तीच उठते. तूच उगवती तूच मिळवती. 1 BHKतनं 2 BHKत जायला तुझ्याच पगारातला EMI कापून जातो. तूच मिळवती काय तुझ्या बापाने द्यावे. तू तर फक्कड मासिक हुंडा काय तुझ्या बापाने द्यावे. तू तर फक्कड मासिक हुंडा. चल सांग दुसरी आणि स्टार्ट करा कवितेपासून. नमस्कार, मी श्रद्धा भट. सर्वप्रथम या कविता संमेलनात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी आर्किटेक्चरची पदवीधर आहे आणि गेली 23 वर्ष मी अमेरिकेत राहते. मी मराठी व इंग्रजीमध्ये कथा, कविता आणि लेख लिहिते. माझ्या काही कथांना आणि कवितांना स्पर्धांमधून पुरस्कार मिळाले आहेत. मला अनुवाद करायला सुद्धा आवडतो. 2024 महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या रचना या त्रैमासिकाची मी संपादक होते. माझ्या काही इंग्रजी कवितांचा अमेरिकेत प्रकाशित झालेल्या कवितांचे संकलन असलेल्या 2 पुस्तकांमध्ये समावेश झाला आहे. माझ्या 6 कवितांचा अक्षरवाटा या मराठी कवितांचे संकलन असलेल्या पुस्तकात समावेश झाला आहे आणि माझा कॅलिडोस्कोप हा द्वैभाषिक कविता संग्रह 2020 पुण्याच्या लाटकर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला होता. मी जिथे राहते तिथे म्हणजे उत्तर अमेरिकेत 4 ऋतू आहेत.
वसंत, उन्हाळा, फॉल आणि बर्फाच्छादित हिवाळा या चारही ऋतूत निसर्ग आपले रंगरूप पूर्णपणे बदलतो. या बदलत्या ऋतूंचे मनावर पडणारे पडसाद माझ्या फुलपाखरू या कवितेत उमटले आहे, ती आता मी सादर करते. कसं अलगद अवतरलं, सहज भिरभिरलं ते चंचल फुलपाखरू वाऱ्यावर डोलणाऱ्या गवत पात्यावर, पापण्यांवर स्वप्न उतरावत तसं. हळदुल्या उन्हाने न्हाऊ माखू घातलेल्या हिरवळीला वसंत आल्याची खात्रीच पटली जणू. सांदी कोपऱ्यात साचलेल्या आशा आकांक्षांनी मोकळा श्वास घेतला आणि वळचणीला आलेल्या स्वप्न पाखरांना भरारीचे वेध लागले. शुभ्र विरागी बर्फाला सरावलेल्या माझ्या नजरेला नुकतीच कुठे कोवळ्या हिरव्या नवलाईची सवय होत होती. पिवळे धम्म इवले इवले सूर्य जणू तशी तेजस्वी रानफुलं बहरून आली रातोरात. गोठून काळवंडलेल्या रोपट्यांना, वठलेल्या झुडपांना इवली इवली लढिवाळ पालवी लगटली. आजीच्या कुशीत नातवंडांनी पहुडावं तशी, खळखळावं उत्फुल्ल हसू तशी बहरून येतील झाडं अंगभर कळ्या पाकळ्यांनी. हर्षाचा जल्लोष करत, सौंदर्य उधळत निसर्ग साजरा करत राहील उत्सव, उधळत राहील रंगगंध आपल्या सहस्र हातांनी. मग हळूहळू भरगच्च ताटव्यातले जणू सुरेख वेलबुट्टीच्या गालीच्या वरचे नाजूक साजूक रंग विरून जातील. अनगर्द हिरवाईतून अचानक वणवा पेटावा असा भास होईल. रान पेटवून उठतील, ज्वाळेसारखी सळसळतील ती लाल केशरी पानं अस्तंगत होण्यापूर्वी, आणि हळूहळू जळत विझत गळून पडतील. निष्कलंक शुभ्र गारव्यामध्ये विलीन होऊन जातील. मग पुन्हा चमचमणारे गोठलेले लोलक अंगभर लेवून साजऱ्या करतील झाडं बहरांच्या आठवणी. निसर्गाचं अविरत असं चक्रच हे, अनादी काळापासून चालत आलेलं. तरीही अजून सुद्धा उन्हाचा सोनेरी बरख असलेल्या हिरवळीचं, पिवळ्या धम्म रान फुलांचं आणि माझ्या अंगणात अलगद उतरून आपल्या कोमल भिरभिरत्या पंखरवाने वसंताची चाहूल देणाऱ्या त्या इवल्याशा फुलपाखराचं मला केवढं हे कौतुक, किती हे अप्रूप. धन्यवाद. लता आयवळे या इस्लामपूरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. त्यांचे गीत वाचलेलं. आजच्या कवी संमेलनात कविता धागा. तुझ्या मन गटावर दादा बांधला मी धागा. तुझ्या मन गटावर दादा बांधला मी धागा. ठेव काळ जात तुझ्या मला थोडी तरी जागा. ठेव काळ जात तुझ्या मला थोडी तरी जागा. तुझा फुलू दे संसार वेल जाओ मांडवाला. तुझा फुलू दे संसार वेल जाओ मांडवाला. शिनलेला माझा जीव येतो तुझ्या विसाव्याला. शिनलेला माझा जीव येतो तुझ्या विसाव्याला. तुझी काकरी नको रे तुझा बांधही नको रे. तुझी काकरी नको रे तुझा बांधही नको रे. तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू दे. तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू दे. माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा. माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा. आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा.
आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा. बाप कष्टला झुंजला माय मातीमय झाली. बाप कष्टला झुंजला माय मातीमय झाली. तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली. तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली. तुझ्या माझ्या भवताली आहे नात्यांचे रिंगण. तुझ्या माझ्या भवताली आहे नात्यांचे रिंगण. नाही तुटायाचे असे वेड्या मायेचे बंधन. नाही तुटायाचे असे वेड्या मायेचे बंधन. वेड्या मायेचे बंधन. धन्यवाद. वा वा. आणि अलीकडे आपल्याला माहिती की बहिणीला हक्क मिळाल्यापासून किती लोकांच्या कोर्ट कचेऱ्या चालू आहेत. आणि लाडकी आल्यापासून तर आता बहीणच म्हणते भावाला तर तूच मला ओळ, मी ओळणी टाकते, अशी परिस्थिती झाली. ठीक. एक विदेशी कविता. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर योगेश नेर. मी नॅशविल अमेरिका इथून बोलत आहे. नॅशविल ही अमेरिकेची म्युझिक सिटी म्हणून ओळखली जाते. तर त्या म्युझिक सिटीतून मी तुमच्याशी संवाद साधत आहे. व्यवसायाने मी वैज्ञानिक असून माझ्या नावावर जवळपास 10 ते 15 अमेरिकन पेटंट आहेत. मी अमेरिकेत गेल्या 20 वर्षापासून वास्तव्यात आहे. माझा आणि कवितेचा तसा फार जवळचा संबंध आहे. मी वृत्तबद्ध कविता ह्या गोदातीर्थ समूहातून तिथं अगदी म्हणजे ज्ञानार्जन करण्यापासून तर समुपदेशन करण्यापर्यंत हा माझा प्रवास आहे. ह्या छोट्याशा प्रवासात माझा एक संपूर्ण वृत्तबद्ध कवितांचं पुस्तक जे ॲमेझॉन किंडलवर अवेलेबल आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे उंजळभर चांदणे. आणि त्याच स्वरूपाचा आमचा एक 2 तासाचा कवितेचा कार्यक्रमही मी आणि माझी पत्नी मिळून आम्ही इकडं करत असतो. तर त्या उंजळभर चांदण्यातली ही कविता नाही, रिसेंटली लिहिलेली कविता आहे. प्रेमावर कविता आहे. आणि ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हा सर्वांना संमेलनाला भरभरून शुभेच्छा. तर कविता अशी आहे. रिम झिम पावसाच्या अडवल्या सरी. रिम झिम पावसाच्या अडवल्या सरी. आतमध्ये साठवली एक गोदावरी. तिच्या प्रवासाला थोडा घालू एक बांध. तिच्या प्रवासाला थोडा घालू एक बांध. नकोस तू जाऊ आता जरा थोडे थांब. जवळ तू आल्यावर लिहू 2 ओळी. जवळ तू आल्यावर लिहू 2 ओळी. खाली करू आपली ही भरलेली झोळी. सांडतील आठवांची खंडीभर नाणी. सांडतील आठवांची खंडीभर नाणी. छन छन आवाजाची होतील ही गाणी. आठवांचे गुंजतील सूर काही थोडे. आठवांचे गुंजतील सूर काही थोडे. सोडवून टाकू जुने पडलेले कोडे. पहिल्यांदा घेतलेला हातामध्ये हात. पहिल्यांदा घेतलेला हातामध्ये हात. डोळ्यांमध्ये बघताना संपलेली रात. रात्रीच्या त्या गोष्टी साऱ्या काळोखाच्या घरी. रात्रीच्या त्या गोष्टी साऱ्या काळोखाच्या घरी. लख होते जग सारे आठवल्यावरी. झाली नाही पुन्हा कधी अशी छान रात. झाली नाही पुन्हा कधी अशी छान रात. आकाशही नाही आता हसत सुखात. आकाशाला कर आता हलवून जागे. आकाशाला कर आता हलवून जागे. ढगांना तू बरसू दे माझ्या मागे मागे. टप टप बोलू दे तू पावसाला काही. टप टप बोलू दे तू पावसाला काही. माझ्या संगे बोलायला आता कोणी नाही. माझ्या संगे बोलायला आता कोणी नाही. रिमझिम पावसाच्या अडवल्या सरी. धन्यवाद. वा वा, सुंदर. त्यानंतर अंजली कुलकर्णी
या कविता निवडण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. अनेक कविता आल्या होत्या, त्यातल्या आपण परदेशच्याही काही कविता असाव्यात म्हणून निवडलेल्या आहेत. अंजलीने ते केलं. नमस्कार. कविता विषयक कविता वाचते. मी कवितेसाठी शब्द शोधते आहे. मी कवितेसाठी शब्द शोधते आहे. मी आक्रोश लिहिते तो आकाश फाडून पल्याड पोहोचलेला. मी आक्रोश लिहिते तो आकाश फाडून पल्याड पोहोचलेला. मी आकांत लिहिते तो चिरपळून चिंध्या चिंध्या. मी आकांत लिहिते तो चिरपळून चिंध्या चिंध्या. मी वेदना लिहिते. मी वेदना लिहिते ती भोगून भोगून गोठून पत्तर झालेली. मी वेदना लिहिते ती भोगून भोगून गोठून पत्तर झालेली. लक्तर शब्दाची लक्तर लोंबकाळलेली. लक्तर शब्दाची लक्तर लोंबकाळलेली. सुखदुःख हर्षशोक आपला आत्मा गमावलेले. सुखदुःख हर्षशोक आपला आत्मा गमावलेले. सूर्यावर थुंकून थुंकून थुंकणार किती तोही निर्ढावलेला. सूर्यावर थुंकून थुंकून थुंकणार किती तोही निर्ढावलेला. मी व्यवस्थेवर हल्ले चढवते ते इथे तिथे उगवलेल्या कविते इतके उदंड. मी व्यवस्थेवर हल्ले चढवते ते इथे तिथे उगवलेल्या कविते इतके उदंड. शब्दांच्या प्रकाशात सरू शकेल एवढाच सरतो गाभाऱ्यातला काळोख बुलंद. मी व्यवस्थेवर हल्ले चढवते ते इथे तिथे उगवलेल्या कविते इतके उदंड. शब्दांच्या प्रकाशात सरू शकेल एवढाच सरतो गाभाऱ्यातला काळोख बुलंद. खरे तर माझी परिवर्तनाची व्याख्या नाही रांगोळीच्या छापा इतकी साचेबंद. खरं तर माझी परिवर्तनाची व्याख्या नाही रांगोळीच्या छापा इतकी साचेबंद. माझा जोश माझा त्वेष नाही खेळण्यातल्या योद्ध्यासारखा लुटूपुटू. माझा जोश माझा त्वेष नाही खेळण्यातल्या योद्ध्यासारखा लुटूपुटू. तरीही मला तो भाषेत उतरवता येत नाही. तरीही मला तो भाषेत उतरवता येत नाही. मनातला साराच कल्लोळ शब्दात मावत नाही. मनातला साराच कल्लोळ शब्दात मावत नाही. मार्केटमध्ये मॉलामॉल होतात माणसे, त्यांच्या ओसंडत्या आनंदाचे आकलनच मला होत नाही. मार्केटमध्ये मॉलामॉल होतात माणसे, त्यांच्या ओसंडत्या आनंदाचे आकलनच मला होत नाही. वादळ उसळतात भोवरे गरगर गरगर गरगरतात. वादळ उसळतात भोवरे गरगर गरगर गरगरतात. तरीही शब्द रितेच भासतात. वादळ उसळतात भोवरे गरगर गरगर गरगरतात. तरीही शब्द रितेच भासतात. जगणे भोग पडलेल्या जहाजासारखे कलंडू लागते. जगणे भोग पडलेल्या जहाजासारखे कलंडू लागते. कविता हिमनगासारखी 7 अष्टमांश पाण्याखालीच राहते. कविता हिमनगासारखी 7 अष्टमांश पाण्याखालीच राहते. वा वा, एक परदेश. पुढचा मुंबई जवळच्या अंबरनाथ इथला. IIT मुंबईतून यांत्रिकी क्षेत्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मी पहिले 3.5 वर्ष मुंबई पुणा इथे नोकरीसाठी कार्यरत होतो. 1999 मध्ये मी अमेरिकेत आलो. पहिली 12 वर्ष मी बॉस्टनला होतो. त्याच्यानंतर मी सध्या लॉस एंजेलिस इथे स्थायिक आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रासोबत पार्ट टाइम शिक्षक म्हणूनही मी कार्यरत आहे. गिर्यारोहण, वाचन या छंदांसोबत गेली 10 वर्षे मी लिखाणाचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. संगीतावरच्या प्रेमामुळे माझा गीत लेखनाकडे जास्ती भर आहे. माझी 14 गाणी यूट्यूब, ॲमेझॉन म्युझिक, स्पॉटिफाय या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित आहेत. माझं स्वतःचंही म्युझिकल मूड्स फॉर यू नावाचं चॅनल आहे. आयोजकांना इथे मला कविता सादर करायला दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. माझ्या कवितेचं नाव आहे भोगदासी आणि यामध्ये मी एका कोठीवरल्या बाईची व्यथा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. कुणीही यावं मला लुटावं, कुस्करुनी मज क्षुद्र हसावं. कुणीही यावं मला लुटावं, कुस्करुनी मज क्षुद्र हसावं. दुष्ट पिशाचे डंख मारिता, घृणा ओढुनी कुठे लपावं. लेक होऊनी जशी जन्मले, मात पिता मज त्यागून गेले. लेक होऊनी जशी जन्मले, मात पिता मज त्यागून गेले. स्त्री जन्माचा श्राप घेऊनी
कोठी आडे मूक नांदले. किती गिधाडे शोषून गेली, किती गिधाडे शोषून गेली, मलिन देहा ग्रासून गेली. लक्तर काये भोग जाळिता, मन पाखरे उडून गेली. वाट पाहते कामी उद्याची, वाट पाहते कामे उद्याची. व्यर्थ आसमज उगा कशाची, तन ना माझे मन ना माझे, भोगदासी मी नपुंसकांची. धन्यवाद. आत्ताच मिरज इथून आलेले कवी भीमराज धुळबुळू हे दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. एक रचना ते सादर करतील. गीता कुराण सारे जोशात आज येथे, गीता कुराण सारे जोशात आज येथे. हे संविधान माझे धोक्यात आज येथे, हे संविधान माझे धोक्यात आज येथे. आज या कर्मवीरांच्या भूमीमध्ये मी गुरुजींशी संवाद करणार आहे. संवाद गुरुजींशी. गुरुजी आता मुलं फारच स्फोटक झाली आहेत. गुरुजी आता मुलं फारच स्फोटक झाली आहेत. ती ऐकून घेत नाहीत काहीही. ती तात्काळ प्रतिप्रश्न करतात, न पटलेली गोष्ट परखडपणे सांगतात. आता मुलांना काय द्यायचं काय नाही ठरवताच येत नाही आपल्याला. आता मुलांना काय द्यायचं काय नाही ठरवताच येत नाही आपल्याला. आता मुलंच म्हणतात गुरुजी हे अजून शिल्लक राहिलंय ते दिलं नाही आणि त्याचं काय. मुलं आहेत स्फोटक आणि अभ्यासक्रम त्रोटक. मुलं आहेत स्फोटक आणि अभ्यासक्रम त्रोटक. मुलं म्हणतातच यात आहेच काय शिकण्यासारखं. मुलं म्हणतातच यात आहेच काय शिकण्यासारखं. गुंड अंगावर आले तर कसं लढायचं हे शिकवताय काय तुम्ही गुरुजी. गुंड अंगावर आले तर कसं लढायचं हे शिकवताय काय तुम्ही गुरुजी. गुंडाचं नाव घेतल्यावर तुम्हीच लटलटायला लागताय गुरुजी. गुंडाचं नाव घेतल्यावर तुम्हीच लटलटायला लागताय गुरुजी. लोकशाही राज्यशास्त्र सारं शिकवताय. लोकशाही राज्यशास्त्र सारं शिकवताय. पण निवडणुकीत हमखास निवडून येण्याचे उपाय कधी शिकवलेच नाहीत तुम्ही आम्हाला. पण निवडणुकीत हमखास निवडून येण्याचे उपाय कधी शिकवलेच नाहीत तुम्ही आम्हाला. पैसे कसे वाटायचे, मतदार कसे किडनॅप करायचे आणि दादागिरी सावकारी हरामखोरी हे प्रतिष्ठितपणाचे राजमार्ग कधी दाखवलेच नाहीत तुम्ही आम्हाला. हे प्रतिष्ठितपणाचे राजमार्ग कधी दाखवलेच नाहीत तुम्ही आम्हाला. गुरुजी 21व्या शतकात ही कसला इतिहास उघडताय तुम्ही. गुरुजी 21व्या शतकात ही कसला इतिहास उघडताय तुम्ही. जळता वर्तमान आणि अंधारले भविष्य कुठल्या पुस्तकात वाचायचे आम्ही हे कधी सांगितलेच नाही तुम्ही आम्हाला. जळता वर्तमान आणि अंधारले भविष्य कुठल्या पुस्तकात वाचायचे आम्ही हे कधी सांगितलेच नाही तुम्ही आम्हाला. आता जगच एक्सायटेड झालेले आणि तुमचे उपदेश आउटडेटेड. बघा गुरुजी बघा जमतंय का जगायचं कसं ते शिकवायला. बघा गुरुजी बघा जमतंय का जगायचं कसं ते शिकवायला. नाहीतर हे घ्या कुलूप तुमच्या शाळेला लटकवायला. नाहीतर हे घ्या कुलूप तुमच्या शाळेला लटकवायला. धन्यवाद. भीमरावची कविता ते स्वतः शिक्षक आहेत आणि 7व्या वेतनामुळे अनेक शिक्षकांना रात्री टीचर्सची आठवण होते. एक परदेशी कविता आहे. नमस्कार, मी भूषण कुलकर्णी. मी सध्या प्लेझंटन कॅलिफोर्निया येथे राहत आहे. मागच्या 5-6 वर्षापासून अमेरिकेत राहतोय. मराठी गझल लिहायची आवड आहे मला. चौकोनी अंबर हा माझा पहिला गझल संग्रह 2022 साली प्रकाशित झाला आहे. मी आतापर्यंत 5-6 गाणेसुद्धा लिहिले आहेत. माझ्या संगीतकार मित्रांसोबत ते गाणे यूट्यूबवर प्रकाशित केले आहेत. मी आज तुमच्यासमोर गझल सादर करणार आहे. हक्क कोणी चित्रकारांना दिला,
पहिला शेर आहे. हक्क कोणी चित्रकारांना दिला, फक्त काळा रंग दैत्यांना दिला. हक्क कोणी चित्रकारांना दिला, फक्त काळा रंग दैत्यांना दिला. खेळकर आतून आहे तो जरा. पुढचा शेर आहे. खेळकर आतून आहे तो जरा, सागराने जन्म लाटांना दिला. खेळकर आतून आहे तो जरा, सागराने जन्म लाटांना दिला. रानवाऱ्याने झुलवले रात्रभर, रानवाऱ्याने झुलवले रात्रभर, केवढा आनंद झाडांना दिला. रानवाऱ्याने झुलवले रात्रभर, केवढा आनंद झाडांना दिला. आणि पुढचा शेर आहे. कल्पना अन आठवांची सरमिसळ, कल्पना अन आठवांची सरमिसळ, छंद हा भलताच हृदयांना दिला. कल्पना अन आठवांची सरमिसळ, छंद हा भलताच हृदयांना दिला. आणि शेवटचा शेर आहे. फक्त नियतीच्या अटी पाळेन मी, फक्त नियतीच्या अटी पाळेन मी, शब्द हा माझ्याच वचनांना दिला, शब्द हा माझ्याच वचनांना दिला. हक्क कोणी चित्रकारांना दिला, फक्त काळा रंग दैत्यांना दिला. धन्यवाद. यानंतर महेश कराडकर सांगलीहून इथे आलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की तारा भावळकरांनी जे काल आपल्याला शुभसंदेश पाठवले तर ते त्यांच्या अत्यंत नजदीक असल्यामुळे त्यांनी ही सर्व मेहनत केली आणि त्यांच्या शुभेच्छा आपल्याकडे पाठवल्या आणि त्यांची काळजी देखभाल प्रवासाची सर्व महेशजी बघतात. संपादक आहेत, दिवाळी अंकाचे पत्रकार आहेत. महेश नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुन्हा आंधळ्यांचा हत्ती. 5 आंधळे हत्तीला चाचपडून बघत होते. 5 आंधळे हत्तीला चाचपडून बघत होते. एक म्हणाला हत्ती खांबासारखा आहे. तो हत्तीचा पाय चाचपत होता. एक म्हणाला हत्ती खांबासारखा आहे. तो हत्तीचा पाय चाचपत होता. दुसरा म्हणाला हत्ती मुसळासारखा आहे. तो सोंड चाचपत होता. एक म्हणाला हत्ती एकदम थंडगार प्राणी आहे. एक म्हणाला हत्ती एकदम थंडगार प्राणी आहे. त्यांनी ती 5 आंधळ्यांची गोष्ट ऐकली होती. त्यांनी ती 5 आंधळ्यांची गोष्ट ऐकली होती. त्याप्रमाणे त्यातला एक हत्तीचे सुपासारखे कान शोधत होता. त्याप्रमाणे त्यातला एक हत्तीचे सुपासारखे कानचा शोधत होता. त्याला चाचपूनही सापडत नव्हता सुपासारखा कान. आंधळे चाचपत होते, चाचपडत होते, पण हत्तीचं सोंग घेतलेला तो ठार बहिरा अजस्त्र अजगर, पण हत्तीचं सोंग घेतलेला तो ठार बहिरा अजस्त्र अजगर कावेबाजपणे आपण घेतलेला आकार तोल सावरून सांभाळत राहिला. नेहमीच आपलं भुजंगासन सोडून त्यानं गजासन घातलेलं. हल्लीकडं आपल्याकडं आसनांचं प्रमाण वाढलेलं आहे, तर नेहमीच त्यानं आपलं भुजंगासन सोडून गजासन घातलेलं. आंधळे सुपासारखे कान शोधून शोधून थकून गेलेले आणि त्यांची वस्ती गिळून सुस्त झालेला अजगर गजासन ढळू न देण्याची कसरत करून अवघडून गेलेला. त्याला वाटत होतं या 5नाही गिळून फस्त करावं. त्याला वाटत होतं उरलेल्या या 5नाही गिळून फस्त करावं, पण ते त्याला हत्ती समजत होत असल्यानं त्यांचाही नाईलाज होता. पण ते त्याला हत्ती समजत असल्यानं त्यांचाही नाईलाज होता. आणि आंधळ्यांना वाटत होतं दृष्टीबरोबर आपली श्रवणशक्ती संपली आहे. आणि आंधळ्यांना वाटत होतं दृष्टीबरोबर आपली श्रवणशक्ती संपली आहे. आपल्या वस्तीतले आवाज का ऐकू येत नाहीत आपल्याला, याचाच ते विचार करत होते. आपली वस्तीच संपली आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. डोळे आणि कान नसलेल्या त्या 5 त्या सन्नाट्यानं
पाचावर धारण बसली होती, त्यामुळं आपोआपच त्यांची वाचाही गेल्यासारखं झालं होतं. त्या 3 माकडांसारखे आपण डोळे, कान, वाचा वापरणं बंद केलं आहे असं त्यांना वाटत होतं. त्या तिघांच्या मनात हत्तीचा गणपती होऊ लागला होता. त्या तिघांच्याही मनात हत्तीचा गणपती होऊ लागला होता. अजगर गजासनात सुस्त होता. 5 आंधळे मनातल्या मनात हत्तीच्या त्या मूर्तीची आराधना करत होते. त्याच्या सुपा एवढ्या कानाचं काय झालं याबद्दल विचार करत होते. धन्यवाद. यानंतर जागतिक मराठी अकादमीचेच संचालक असलेले आमचे लासलगावचे मित्र प्रकाश होळकर तुम्हीच ना, एवढा उशीर कर. वैशाली पतंग यांनी सावित्रीची कविता वाचली आणि 2-3 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला दुःखद बातमी ऐकायला मिळाली की पितापुत्रांनी शेतकरी 2 साध्या गोष्टी पुरवू शकलं नाही म्हणून मुलांनी आत्महत्या केली आणि मुलाला पाहायला गेल्यानंतर त्याच झाडाला बापांनी आत्महत्या केली. आज राज्यामध्ये सर्वदूर कपाशी तशीच पडून आहे, सोयाबीन तसंच पडून आहे, शेतकऱ्यांकडे भाव नाही. फार पूर्वी ज्योतिबांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. मी ज्योतिबांना उद्देशून पत्र, ज्योतिबा नावाची कविता सादर करतो. ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा, पण आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला नाही. ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा, पण आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला नाही. राबणारा राबत गेला कमरेला माती लागेपर्यंत आणि दाबला गेला मातीत उभा आडवा डोळ्यान देखत, त्याची कुणाला खंत नाही. ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा, पण आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला नाही. राबणारा राबत गेला कमरेला माती लागेपर्यंत आणि दाबला गेला मातीत उभा आडवा डोळ्यान देखत, त्याची कुणाला खंत नाही. पेरलं ते उगवेल का आणि पिकलं ते विकेल का सांगता येत नाही. पेरलं ते उगवेल का आणि पिकलं ते विकेल का सांगता येत नाही. आमच्या मालाची आम्हाला चोरी, पावलावर देव आणि रोजचीच वारी. आमच्या मालाची आम्हाला चोरी, पावलावर देव आणि रोजचीच वारी. असं असूनही आमच्या हातांना अजून कष्टाचे मोल आहे. तुमचा शेतकऱ्यांचा आसूड आमच्या देव्हाऱ्यातला देव आहे. घराचे वासेच जेव्हा मोडकळीला येतात आणि कुडाच्या भिंती कलून जातात, तेव्हा तुम्हीच होतात मेढीचं लाकूड आणि सावरून धरतात साऱ्या घरांचा तोल. साऱ्या घरांचा तोल. तोच चुना तोच कात नाचली सोंग पेटली रात. तोच चुना तोच कात नाचली सोंग पेटली रात. आम्ही भुरळून जातो इथल्या दलालांच्या गोष्टीला. जुंपतो नव्याने गाडी, सजवतो घाट्या घोंगरांनी बैलांचे गळे. पण अंगावरची माशी उडवणे एवढी ताकद नाही अंगात, ते साज कसे पेलवणार. अंगावरची माशी उडवणे एवढी ताकद नाही अंगात, तर ते साज कसे पेलवणार. आमचेच चाबूक आमचेच हात काळजाखाली केले वार. ज्योतिबा खूप लिहून झालं आणि खूप बोलूनही झालं यंदा, पण आमच्या आतड्यांचा पीळ कोणी मोकळा केला नाही. वा प्रकाश. यानंतर भरत दौंडकर, निमगाव म्हाळुंगी शिक्रापूरच्या जवळचं गाव आहे, त्यातलं जिल्हा परिषदचे शिक्षक. मी ज्याला मतदान केलं तो एका पक्षात कधीच राहिला नाही, म्हणून ही कविता अंदाज येत नाही. विवेकाचा फिरलाय माथा, बुद्धिवंतांना भक्त झाल्याचा भास होतोय. आश्रयाला जावं तर अहिंसेच्या अंगालाच रक्ताचा वास येतोय. कोणत्या रंगाला शरण जावं, कोणत्या मंदिराचा खांब व्हावं. सनातन गोळ्यांचा आवाज होत नाही. नथुराम जिवंत आहे की गांधी, अंदाज येत नाही. बुडख जाळली जंगल फुटतं यातून, भडकवणारे दिवस मेले, दंगल मेली नाही अजून.
गोध्र्यामधून त्रिपुरा मार्गे ती अमरावतीत आली. गोध्र्यामधून त्रिपुरा मार्गे ती अमरावतीत आली. ज्या दिवशी पांगलेल्या झाडांची मुळं एक झाली त्या दिवशी कोरेगाव भीमात माणसांमधून जनावरं बाहेर आली. माणसांमधून जनावरं बाहेर आली. महागाईच्या दंगलीत ना जाळपोळ ना दगडफेक. महागाईच्या दंगलीत ना जाळपोळ ना दगडफेक. तेला तांदळाच्या किमती पाहून माणसं आपोआप बेशुद्ध पडतात. माणसं आपोआप बेशुद्ध पडतात. डिजिटल हाणामारीत रक्त सांडत नाही पण आतल्या आत फवारे उडतात. आतल्या आत फवारे उडतात. आपण नुसतं महासत्तेचं कोलीत हातात धरायचं आणि सैरावैरा पळायचं. महासत्तेचं कोलीत हातात धरायचं आणि सैरावैरा पळायचं. स्वप्नांचं सिलेंडर संपलं की पुन्हा चुली पुढत जळायचं. पुन्हा चुली पुढत जळायचं. इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय. इंधनाचं नाक दाबलं की गरिबीचं तोंड उघडतंय. 18 विश्व दारिद्र्य अजूनही भाकरी पुढत बागडतंय. आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही. आश्वासनांच्या थाळ्या वाजवताना आवाज होत नाही. आणि उजेडाला अंधार लिपताना अंदाज येत नाही. अंदाज येत नाही. आधी लावायची काडी मग मारायची उडी. आधी लावायची काडी मग मारायची उडी. आतून कडी बाहेरून कुरघोडी आणि यातलं काहीच नाही जमलं तर सगळ्यात शेवटी ईडी. सगळ्यात शेवटी ईडी. शिकारीचे पाडावे तसे शाही लोकांनीच लोकशाहीचे पाडले आहेत वाटे. शिकारीचे पाडावेत तसे शाही लोकांनी लोकशाहीचे पाडले आहेत वाटे. आणि एका तराजूला बघा ना हे 3-3 काटे. हे 3-3 काटे. हे 3-3 काटे. पहाटे पहाटे शपथ घेतली तरी आवाज होत नाही. पहाटे पहाटे शपथ घेतली तरी आवाज होत नाही. आणि टिळा लावून गळा दाबला तरी अंदाज येत नाही. अंदाज येत नाही. इकडच्या फळात नांदी तिकडं जाऊन गणगवळण. इकडच्या फळात नांदी तिकडं जाऊन गणगवळण. इकडं बतावणी तिकडं रंगबाजीची उधळण. अरे तुमच्या तंबूंचे फक्त रंग बदलले. तुमच्या तंबूंचे फक्त रंग बदलले. वग तेच आहेत. ठगायची स्टाईल बदलली. ठग तेच आहेत. ठगायची स्टाईल बदलली. ठग तेच आहेत. आपल्या स्वप्नांचे हिरवे वाफे तुडवून इकडून तिकडं हे पळत आहेत गेंडे. इकडून तिकडं हे पळत आहेत गेंडे. शय्येवरची चादर बदलावी तसे बदलत आहेत यांचे झेंडे. असली कोण नकली कोण रंग बदलताना आवाज होत नाही. असली कोण नकली कोण रंग बदलताना आवाज होत नाही. आणि माणसातल्या सरड्यांचा अंदाज येत नाही. अंदाज येत नाही. म्हणून उद्विग्न होऊन कवींना असं म्हणावंसं वाटतं की सुळावर चढवा शेती. सुळावर चढवा शेती. दुष्काळाला शेंडी लावा. अन्नदात्यांच्या आत्महत्या बातम्यांपुरत्या तोंडी लावा. मुख्या मोर्चांना मुळातून उपसा. आरक्षणाच्या पाठीत आकड्यांचे खंजीर खुपसा. कायद्याचं मड उकरा. गाडून टाका हमी भाव. आणि संविधानावर उगवलेलं पुसून टाका हिरवं नाव. कारण पाताळात जाताना बळीचा आवाज होत नाही. पाताळात जाताना बळीचा आवाज होत नाही. आणि वामनाच्या पायांचा अंदाज येत नाही. अंदाज येत नाही. नथुराम जिवंत आहे की गांधी अंदाज येत नाही. वा बरं. आणि आता आमचे ज्येष्ठ मित्र कवितेतले फमू शिंदे साहेब 2. आता सगळ्या कवींच्या कवितेतला अनुभव पाहिल्यानंतर मलाही असं वाटतं मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. टाटा असो बिर्ला असो कधीतरी एकांतात त्यांच्याही मनात हा विचार येतच असेल कुठंतरी की मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. आपलेच सुख बघण्यास आता मन होत नाही. मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. आपलेच सुख बघण्यास आता
मन होत नाही. घाबरतो जीव फुटताना फटाका साधा. घाबरतो जीव फुटताना फटाका साधा. दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही. दिवाळीत झगमगण्यास आता मन होत नाही. मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. जीवासारखे मरतात जीव जिथे जेव्हा. जीवासारखे मरतात जीव जिथे जेव्हा. दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही. दंगलीतून निघण्यास आता मन होत नाही. मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. आणि शेवटी मूर्तीच मंदिरातली भयभीत. मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात मुकी. मूर्तीच मंदिरातली भयभीत कळसात मुकी. पायरी सुद्धा रिघण्यास आता मन होत नाही. पायरी सुद्धा रिघण्यास आता मन होत नाही. मनासारखे जगण्यास आता मन होत नाही. लता ऐवळे यांची महाराष्ट्रात गाजलेली एक बापावरची कविता. तिचं कवितेचं शीर्षक बाप. कवितेचं शीर्षक बाप. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात. त्याचा जलम कष्टाचा पण सदा मी सुखात. त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना. त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातलेला. झोपडीत गळताना बाप तसाच झोपल्याला. त्याच्या अनवानी पायाना असं चटक बसताना. त्याच्या अनवानी पायाना असं चटक बसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. सदा चालू वडा ताण नाही बुकच बिभान. काया झिजविली परी नाही लवली ती मान. माझ्या जिंदगीचं त्यानं आस भविष्य लिवताना. माझ्या जिंदगीचं त्यानं आस भविष्य लिवताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उभा जलम घालवला अशा पेटत्या वनव्यात. पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात. दिला सबूद मी त्याला शेवटच्या वक्ताला. दिला सबूद मी त्याला
शेवटच्या वक्ताला माझं जीवन घडवीन, नाव तुमचंच घेताना माझं जीवन घडवीन, नाव तुमचंच घेताना. धन्यवाद. अशोक नायगावकर एक त्यांची आवडती रचना ऐकवतील. कोणती? त्यानंतर मग प्रशांत मोरे सादर करतील. खरं तर खूप जणांनी ऐकली आहे, पण भाज्यांची कविता ऐकवा असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. महिलांच्या गौरवपर अनेक कविता आपण ऐकल्या. मी देखील खूप महिलांच्या गौरवपर कविता लिहिलेल्या आहेत, पण त्या मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता आहेत. आणि खरं जे स्वरूप आहे ते निवृत्त झाल्यानंतर माझ्या ध्यानात आलेलं आहे. तुम्हाला सांगतो, निवृत्त तर एकूण म्हणजे की आपण म्हणतो की असं पुरुष हा जात्याच हळुवार असतो, कोमल असतो. आपल्याकडे काय एक फक्त साधं बॉलपेन असतं आपल्याकडे. महिलांकडे बघा लाटणं, उलटणं, रवी, केवढी आयुधं आहेत त्यांच्याकडे खरंच. आणि पुरुष हा इतका नाजूक की ते मेथीची जुडीसुद्धा अशी निवडायला दिली तर आपण हळुवार हातानं ती गाठ सोडायचा प्रयत्न करतो. महिला मात्र अशी दोन बोटं घालून खसकन तोडतात, कारण कलात्मकता नाही त्यांच्याकडे. पुरुष असं काडी काढून असं हे पान तोडू का हे पान तोडू, विवेकबुद्धी असते आमच्याकडे. आणि कशाला तोडायचं मुळात ते पान तुम्हाला निसर्गानं. महिला म्हणजे असं काड्या एकीकडं पानं एकीकडं 5 मिनटात त्या जोडीची वाट लावून टाकतात. म्हणजे ते नारळसुद्धा कसं खोवतात आपण बघितलं असेल, हृदय खोवतायत असं वाटतं आपल्याला. खरंच सांगतो, म्हणजे मला असं नारळ खवायला दिला. आता इथे कसं माझी मान वर असते, घरी मान आपली खाली असते तुम्हाला सांगतो असं. तर तो मी नारळ घेतला आणि मी तुम्हाला सांगतो, मी ती विळीवर कसं बसायचं माहीत नाही हो, अज्ञान सगळं, पण विळीवर उलटा बसलो तुम्हाला सांगतोय. असा सगळा प्रकार. म्हणजे असं सुरुवातीला पहिल्या 2-3 महिन्यात कसं वातावरण, चहा घ्या हं, असं हळुवार सगळं असं, म्हणजे शिंक आली तरी या तुम्हाला कशी शिंक आली वगैरे असं काय हवेतनं सगळं चाललेलं असतं. आणि 25 वर्षानंतर पुलाखालनं एवढं पाणी वाहून जातं, चहा घ्या हां, स्वर कुठला येतो. रामूला मात्र चहा देताना, रामू चहा घे हो, वाफ उडून जाते म्हणून, कारण रामू निघून गेला, दुसरा रामू मिळत नाही तुम्हाला सांगतो. नवरा डोक्यात राग घालून गेला तरी सगळे नवरे बोंबलत परत येतात 4:30 वाजता, कारण बिनसाखरेचा चहा बाहेर कुठं मिळत नाही. अशी सगळी अवस्था आहे. आणि नंतर तुम्हाला सांगतो, अहो आपल्याला वाटतं शुद्ध लेखन घालते की काय, नाही म्हणे, त्या मटक्या भिजत टाकल्यात, त्या 3 दात पाण्यातनं निथळून घट्ट गाठ फडक्याला मारून त्याच्यावर वजन ठेवा. नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं म्हणून. हसू नका तुम्ही, माझ्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला येणार आहेत तुम्हाला सांगतो. शाप आहे माझा हा. त्या स्वयंपाकघरामध्ये किती क्रूरता चाललेली असते, फार वाढवत नाही तुम्हाला सांगतो. नाही तर ते त्याच्यात निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले म्हणून. पण ते आत्ता नको, कविताच घेऊया. की ही कविता जी आहे ना, ही फक्त पुरुषच लिहू शकतो, महिला ही कविता लिहूच शकत नाहीत. आणि सत्य सांगणं हे कवीचं कर्तव्य आहे. भले तुम्ही मला बोलवलं नाहीत तरी चालेल तुम्हाला सांगतो. त्याची कविता एक हळुवार कविता आहे. गळ्याशी नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची. कसं खरवडून काढतात बघा, प्लॅस्टिक सर्जरी करताना कसं ते दुधी हलवा बनवायचा असेल, कवळा दुधी भोपळा आपण बाजारात गेलं, आपण असा हळुवारपणे हात फिरवतो तुम्हाला सांगतो. बारीक लव असते त्याच्यावर. महिला बघा त्या देठाच्या तिथे नख खुपसून बघतात. तुम्हाला हे माहीत नाही, कारण तुम्ही बाजारात भलतीकडे बघत असता. तुम्हाला सांग, त्वचा सोलली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते, शहाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जात आहे वांग,
हे भाजलं जातंय वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं बघा, तुम्हाला सांगतो. एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल, तुम्हाला सांगतो. आता 14 जानेवारी 13 जानेवारी संक्रांतीच्या आदल्या दिवशी बघा कसं वांग भाजतात. तेल बिल चोपडून वांग भाजतात. हो, खरं किती क्रूरता आहे खरंच. आणि मला वांग भाजायला सांगितलं. एक तर आपण पुरुष हळुवार, त्यात मी कवी डबल हळुवार हो, तुम्हाला सांगतो. डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवत राहिलो, वांग निघून गेलं, हात भाजला. तुम्हाला सांगतो माणसाच्या दुःखावर इथं अनेक लोकांनी, माऊलींपासून अनेकांनी इथं कविता लिहिल्यात. आमचा प्रशांत मोरे काय किंवा ही सगळी. पण वांग, दुधी भोपळा याची वेदना मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे, तुम्हाला सांगतो. परवा कुणीतरी सांगितलं की एक परिसंवाद झाला जगदीशचंद्र बोसांच्या नंतर अशोक नायगावकर म्हणून. असं निथळतंय त्वचेतून पाणी टपटप, तडतडते मोहरी हा अखेरचा फडफडाट, कढीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा ते चिवड्याचं फोडणी करतात आणि बचकाभर कढीपत्ता टाकतात ना, ते फडफड 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 असं फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं, तुम्हाला सांगतो. आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय घाणा म्हणून. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करतात. तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर, डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजरं, पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्व हरा बनली आहे कोय, वरवंट्याखाली चिरडते मीठ मिरची, वरवंट्याखाली चिरडते मीठ मिरची. आणि बत्ता घातला जातोय वेलदवड्याच्या डोक्यात, फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू, लाही लाही होते मक्याची ज्वारीची, भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत, पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या, मोसंब्या, केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत, वस्त्र उतरवली जात आहेत. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी, आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जात आहे जखमांवर. हे काय चाललंय, हे काय चाललंय युगानुयुगे, हे काय चाललंय. ही कविता ऐकल्यानंतर इथं उपस्थित महिलांना असं वाटेल की या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्तानं नायगावकर तुम्ही आम्हाला उजेड दाखवलात. हजारो वर्षाच्या अंधाराकारातून तुम्ही आम्हाला उजेड प्रकाश दिलात. उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकणार नाही असा गैरसमज होणार असेल. पण मी तमाम पुरुषांच्या वतीनं असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढेही त्या फंदात पडणार नाही, त्या फंदात पडणार नाही. धन्यवाद. या प्रशांत मोरे. जीन फाटतया, जीन फाटतया तिथंच ओवावा धागा ग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. जीन फाटतया तिथंच ओवावा धागा ग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा धार, कधी उन्हाला द्यावा धार. गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात खोडून ऊन वाऱ्यात झडून, बोरी बाभळीच्या होती बागाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. इथं जाळते नात्यांची झळ, इथं जाळते नात्यांची झळ. होते जीवाची गाहोर पळ, होते जीवाची गाहोर पळ. सार हातच देऊन पुन्हा उन्हाच होऊन, कोण पराया कोण सगाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. माझं घाव ना मायाळू गाव,
माझं घावना मायाळू गाव, तुझ्या वेशीत रोजगी धाव, तुझ्या वेशीत रोजगी धाव, तुझ म्हणून गोड मानून, तुझ म्हणून गोड मानून, ठेव ओसरीत थोडी जागा ग बाई, दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा, कष्टानं लिपाव्या भेगा. मित्रांनो, शेवटची एक कविता मी सादर करतो आणि नंतर सचिन खरात आणि ह्या दोघांच्या बरोबर आपण संवाद करू छोटासा समारोपाचा. एक रचनेने मी कवी संमेलनाचा समारोप करतो. ही करोनाने सांगितलेली कविता आहे. जेव्हा करोनाचे फोटो आले तुम्ही पाहिले, ते सूर्यफुलासारखे होते, असे काटेरी चेंडू, आणि ते वेगवेगळ्या रंगात होते, त्यामुळे लोकांना खूप सुंदर दिसायचा विषाणू. तर त्या विषाणूने सांगितलेली कविता आहे. रंगी बेरंगी काटेरी चेंडू, रंगी बेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले. रंगी बेरंगी काटेरी चेंडू अंगाभोवती घोंगावू लागले. मी हात उगारणार तोच त्या काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले. काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले. हिरवे काटेरी, केसरी काटेरी, निळे काटेरी. हिरवे काटेरी, केसरी काटेरी आणि निळे काटेरी, त्या सर्व हातांनी मला अलगद उचलले आणि उंच हवेत फेकले. आणि मी एका झाडाच्या फांदीवर दंदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो पहिला काटेरी चेंडू म्हणाला की बोल, बोल या झाडावरचे पक्षी, बोल या झाडावरचे पक्षी गेले कुठे. मी फांदीला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि एका उंच इमारतीच्या टॉवरच्या टेरेसवर मी दंदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो दुसरा काटेरी चेंडू म्हणाला बोल, बोल या टॉवर खालची, बोल या टॉवर खालची झाडे गेले कुठे. या टॉवर खालची झाडे गेली कुठे. मी केबलला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर, हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर दंदिशी आदळलो, कळवळलो. तेव्हा तो तिसरा काटेरी चेंडू म्हणाला बोल, बोल या हायवे खालची, बोल या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट, या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊलवाट गेली कुठे. मी खडीवरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी लोकसभेत जाऊन दंदिशी आदळलो, कळवळलो. माझ्या भोवती घोंगावणारे काटेरी चेंडू पाहताच सभागृह रिकामे झाले. तेव्हा तो चौथा काटेरी चेंडू म्हणाला, चौथा काटेरी चेंडू म्हणाला बोल, बोल या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे, या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे. या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे. मी राजदंड धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले, उंच हवेत फेकले आणि मी एका हॉस्पिटल बाहेर उभ्या असलेल्या ॲम्ब्युलन्सच्या टपावर दंदिशी आदळलो आणि घसरत घसरत ऑक्सिजनच्या सिलेंडरवर जाऊन पडलो. तेव्हा तो पाचवा काटेरी चेंडू म्हणाला की बोल, बोल तुझा ईश्वर राहतो कुठे, बोल तुझा ईश्वर राहतो कुठे. शोध घे, शोध घे, अन्यथा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. सचिन खरात, तुम्हाला काय बोलायचं आहे? पुढे या. तुझं झालं रे भाऊ? मंदार किती वेळ आहे? तयार आहे.
सचिन बोलतीलच त्याच्या आधी फक्त आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी हा कार्यक्रम संपला की लगेचच पुढच्या मिनिटाला आपल्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कलादर्शनाचा कार्यक्रम आपण इथे करतो आहोत. सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या रयतच्या विद्यार्थ्यांचा इथे सादर होणार आहे. हा कार्यक्रम संपला की लगेच. अरे मंदार, काय बोलायचं आहे का तुला? मंदार कधीच बोलत नाही. बरोबर, ठीक आहे, ओके. या सत्काराला तीन लोकांचा सत्कार करत आहे, तिघांचा. लवकर उशिरा आलेल्या लोकांचं हे बरं असतं, सगळ्यांच्या लक्षात राहतं कोण कोण उशिरा. मंदार दा, तो शिकला कोणत्या कॉलेजमध्ये? शाळा? हां, मी आता छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये इथेच शिकलेलं आहे. वा, गुड गुड. आता केव्हापासून करतोय शिल्प? अगदी लहान असल्यापासून. बाबा शिल्पकाराच आहेत. अगदी 5-6 वर्षाचा असल्यापासून काम करतोय सर. वा वा, गुड. तुला काही सांगायचं आहे का सातारकरांना? महत्वाचं म्हणजे माझ्यासारख्या एका छोट्या शिल्पकाराला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात संधी दिली हीच फार मोठी गोष्ट आहे. आणि तू खूप मोठा आहेस. तू इथं कुणीच लहान मोठं नसतं, कला क्षेत्रात सगळेच मोठे. हां, तरी क्रिएटिव्ह आहे ते. हां, तरी सुद्धा एवढ्या सर्व मोठ्या माणसांसमोर मला संधी दिली हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि त्याचबरोबर इतकी उत्स्फूर्त दाद तुम्ही दिलीत सातारकर, त्याबद्दलही धन्यवाद. वा वा. आणि यानंतर मी सचिन भाऊ, काय बोलायचं आहे बोला. धन्यवाद. प्रथमतः खूप आभारी आहे. सर, तुम्ही म्हणलात काही बोलायचं आहे का, पण बोलण्यापेक्षा माझं काम झालेलं आहे, तरी मला 5 मिनटं मी बोलावं अशी माझी इच्छा झाली. कारण मीही रयतचाच विद्यार्थी आहे. रावजी सखाराम शाळेमध्ये मी सोलापूरमध्ये शिकलो आहे. आणि इथं 2009ला मी इथे इंटरव्ह्यू दिला आणि या CAT एक्झाममध्ये मी CAT एक्झाम ह्या रयत शिक्षणच्या CAT एक्झाममध्ये पण मी पहिला आलो. आणि इथे जॉब मला मिळाला. आणि मी सर इथे जॉब लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या शाळेमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून मी 12 दिवस जॉब केलो आणि मी इथून पळून गेलो. पळून जायचं कारण असं होतं की मला जॉब करायचा नव्हता. मी आईवडिलांसाठी जबरदस्ती मी जॉब करायला आलो होतो. माझे अप्रुव्हल मी गव्हर्नमेंटचं मला सगळ्या पद्धतीचं अनिल पाटील सरांनी मला सगळं लेटर वगैरे देऊन मी पूर्ण परमनंट जॉबला मी इथे लागलो होतो. पण मी फक्त 12 दिवस जॉब करू शकलो कारण मला करता आलं नाही. कारण मला ॲज अ पेंटिंग करायचं होतं आणि फ्रीडममध्ये काम करायचं होतं आणि ॲज अ आर्टिस्ट व्हायचं होतं. आणि खरं तर मी इथं आलो, खूप छान वाटतं. इथं काम करताना पहिल्यांदा मला असं वाटलं की मी काय करावं. मी 2 दिवस झालं विचार करत होतो आणि खूप मी कधी फार प्रवासात फार विचार करत असतो की काय करायचं. पण अडचण अशी झाली आहे की सर हे सगळे रंग जे आमचे आहेत ते सगळ्यांनी वाटून घेतले तो. त्यामुळं कुठला रंग वापरायचा मला कळत नव्हतं. हिरवा तुमचा, निळा तुमचा, पिवळा माझा, काळा माझा, हे सगळे रंग तुम्ही आमचे सगळे घेतलेत कलाकाराचे. आणि ह्या रंगाचं राजकारण खूप होतं, हे फक्त थांबलं पाहिजे. म्हणून हा कलाकार फार हताश होतो मी. कारण कुठला रंग वापरावा माझ्याकडे माहीत नव्हतं. आणि या अशा ठिकाणी मला एक संधी दिली. आणि हे चित्र करण्याचं कारण माझ्या सोलापूरकडे झाडं जास्त नाही आहेत. माझ्या सोलापूरमध्ये डोंगर जास्त नाही आहे. आमच्या सोलापुरात 10 दिवसातनं एकदा पाणी येतं. त्यामुळं असं दृश्य मला असं वाटतं की आमच्या इकडे दिसावं. आणि हे असं कुठलं दृश्य मला माहीत नाही कुठं आहे. मी एक काल्पनिक दृश्य केलेलं आहे. अशी माझी इच्छा आहे की आमच्या सोलापुरात पण असं काहीतरी व्हावं, असं एक इच्छा बाळगतो. आणि मला एक संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. आणि खरंच खूप छान असा कार्यक्रम मी इथे बघितला आणि मी इथं खरंच फील करतोय. थँक्यू व्हेरी मच सर.